नमस्कार मंडळी. कालचा दिवस मित्रमंडळाच्या लाईफमधला अगदी मोस्ट सिग्निफिकंट दिवस होता. कारण आमचा कार्यकारी माणूस, मित्रमंडळाचं सगळी देखभाल करणारा, सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा असा दिलीप दत्तात्रय जोगळेकर गेल्या 3 डिकेड्सपासून त्याची सगळी मंडळी, म्हणजे आजोबा आधी होते, आकाराम त्याचं नाव, त्याच्यानंतर दत्तू त्याचे वडील, त्यांनी सुरू केलं, सोसायटीला सुरू केलं, आणि आता तिसरा हा. तर आम्हाला वाटलं एवढा सच्चा माणूस आहे, एवढा हसतमुख माणूस आहे, सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जातो, ह्याचं कौतुक केलंच पाहिजे. आणि तो चान्स आला त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्याला आम्ही जस्ट सांगितलं, तो बाहेर जाणार होता पण त्याला थांबवलं. आम्ही सांगितलं नाही, तू असायलाच पाहिजे, कारण हॉलमध्ये काहीतरी आहे आणि त्याची सगळी व्यवस्था तू केली पाहिजे. त्यामुळे तो कुठे जाणार होता ते त्याने कॅन्सल केलं. आणि त्याला सांगितलं, आणि फोटो सेशन पण आहे, सगळं झाल्यावर मित्रमंडळाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे चांगला ड्रेस घालून ये. त्यामुळे त्याला कल्पना नव्हती काय आहे म्हणून. आली असणार पुसटशी कल्पना, पण नव्हती. आणि मग जे झालं ते अगदी बघण्यासारखं होतं. चला बघूया. माझा मित्र वर्ग आहे, म्हणजे मला फोन करणार आहे, आपलं बर्थडे म्हणजे 50 आम्ही करतो लोकांना. तर मला ते करायचं होतं, पण मला असं म्हणजे तुम्ही लोक असे करायला मला म्हणजे स्वप्नात पण नव्हतं. आणि आज माझा योगायोग आहे, म्हणजे मी कुठेतरी काही पुण्य केलं त्याचं फळ मला एक ते भेटलं. मला अभिमान आहे. एवढे 2 शब्द बोलतो. केक कटिंग झालं, सगळ्यांना वाटलं त्याने, आणि त्याच्याविषयी सगळ्यांनी आपापले विचार मांडले. सगळेच विचार पॉझिटिव्ह होते. रेश्मा म्हणाली की रेश्मा म्हणजे आमची सेक्रेटरी, ती म्हणाली एवढ्या वर्षापासून इथे आहे पण ह्याला काहीही व्यसन नाही. मुंबईत आपले आईवडील घर सोडून इथे येऊन राहिला होता, पण त्याला काहीही वाईट व्यसन नाही आहे. सच्चा माणूस आहे आणि क्लीन हॅबिट्सचा माणूस आहे. त्यामुळेच तो जेवढे काही मिळतात त्यातून सेव्ह करून त्याने गावचं घर नीट केलं आहे, रिपेअर करून चांगलं बांधून घेतलं आहे, आणि इथे नालासोपाऱ्याला पण त्यांनी घर घेतलं आहे पै जोडून. दॅट इज व्हेरी क्रेडिटेबल ना फॉर हिम.
आणि आम्हाला म्हणतो पिकनिक तुम्ही एक वेळा आमच्या चिपळूणला काढा आणि आमच्या घरी या असं म्हणतो. किती छान ना. आणि ही आमची मंगल म्हणाली की तिची आई खूपच म्हणजे आजारी होती आणि तिला कधी आधार द्यावा लागायचा काही डिफिकल्ट क्षणी. आम्हाला ह्याचंच नाव सुचायचं, तोच धावत यायचा आणि मदत करायचा. असे पुष्कळ जणांनी पुष्कळ वस्तू सांगितल्या. मी पण सांगितलं आम्हाला कधीही हाक मारली की धावून येतो, खुर्ची घेऊन येतो आणि पेशंटला. माझा मित्र वर्ग आहे म्हणजे मला फोन घेणारे आपलं बर्थडे म्हणजे पन्नास आम्ही करतो लोकांना. तर मला ते करायचं होतं, पण मला असं म्हणजे तुम्ही लोक असे करायला मला म्हणजे स्वप्नात पण नव्हतं. आणि आज माझा योगायोग आहे म्हणजे मी कुठेतरी काही पुण्य केलं त्याचं फळ मला एक ते भेटलं. मला अभिमान आहे. एवढे 2 शब्द बोलतो. असा आम्ही दिलीपचा 50वा वाढदिवस साजरा केला. त्याला छोटंसं प्रेझेंट दिलं, त्याचं कौतुक केलं आणि आम्ही त्याचं कौतुक केलं. त्याने पण छोटंसं स्पीच दिलं. कसा तो धन्य वाटतं आहे त्याला, असं वाटतं आपलं कौतुक झालं याचं त्याला खूप कौतुक वाटतं आहे असं म्हणाला आणि सगळ्यांचे आभार मानले. असा आमचा दिवस खूप छान गेला काल. अगदी आम्हाला कृतकृत्य वाटलं खरंच. खूपच छान वाटलं आणि तो तर भारावून गेला होता.